नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र प्राध्यापक बाबासाहेब विठ्ठल गायकवाड माझ्या शेतीशास्त्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी आपल्याला सीताफळाचे जे विविध वाण आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर महाराष्ट्रीयन वातावरणात अनेक असे सीताफळाचे वाण आहेत की जे प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. तर त्यातील काही वाणांबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे की ते फळ पाहून आपण सीताफळची वाण कसा ओळखू शकतो हे आपण बघणार आहे. यातील पहिला जो वाण आहे तो आहे बाळानगर. या व्हरायटीचं वैशिष्ट्य पाहिलं तर या व्हरायटीमध्ये घराचं प्रमाण पण जास्त आहे, त्याबरोबर बियांचं प्रमाण पण जास्त आहे. बियांचं प्रमाण म्हणजे की जेवढे डोळे आहेत यावरती जेवढे डोळे दिसतात तेवढेच काय त्याच्यामध्ये बियांचं प्रमाण. याच्यामधला जर गर पाहिला तर हा एकदम मऊ गर निघतो. याच्यामध्ये या फळाची जी टिकवण क्षमता आहे ती साधारण 3 ते 4 दिवसामध्ये. फळ जर ओळखायचं झालं तर याच्यावरती जे डोळे आहेत ते उठावदार डोळे असतात आणि दोन डोळ्यांमधला जो कलर आहे तो हा मिल्की व्हाईट कलरचा असतो, त्यामुळे ते फळ सहज लक्षात. दुसरा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो तो आहे अर्का सहान म्हणून. ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य असे की हे फळ पण बाळानगर ह्या व्हरायटीच्याच तुलनेत आहे, परंतु याचा जो गर आहे फळ जो आहे तो क्रिस्टलाईन आहे, रवाळ प्रकारचा गर निघतो. आणि फळ पाहून जर जात ओळखायची असेल तर यामध्ये जे डोळे आहेत ते बसक्या प्रकारचे आहेत आणि दोन डोळ्यांमधला जो कलर आहे तो त्याला साधारण सोनेरी कलर आहे, त्यामुळे ही व्हरायटी ओळखण्यासाठी पण सोपी आहे. नंतर इम्प्रूव्हमेंट करून आणखी एक व्हरायटी तयार केली आहे बाळानगरमध्ये, तिचं नाव आहे फुले पुरंदर. ह्या व्हरायटीचे पण कॅरेक्टर हे सारखेच आहे, फक्त फळाची साईज ही बाळानगरपेक्षा फुले पुरंदरची मोठी आहे. बाकी गराचं प्रमाण आणि फळातल्या डोळ्यांची संख्या ही सारखीच आहे. तिसरा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो तो एक शेतकरी संशोधित वाण आहे, त्याचं नाव आहे NN1 गोल्डन. ह्या व्हरायटीचे जर वैशिष्ट्य पाहिले तर याच्यामध्ये बाळानगर असेल, अर्का फुले पुरंदर असेल, या व्हरायटीपेक्षा ह्या फळाचं आकारमान हे खूप मोठं आहे. साधारण हे फळ अर्धा किलोपासून तर 1 किलोपर्यंत याचं वजन होतं. याच्या दुसरी वैशिष्ट्य जर पाहिलं तर याची जी टिकवण क्षमता आहे ही टिकवण क्षमता बाळानगर किंवा अर्का सहानपेक्षा जास्त आहे. हे फळ साधारण 8 ते 10 दिवसापर्यंत राहू शकते. याच्यामध्ये बियांचं प्रमाण हे फार कमी आहे. सध्या हा वाण खूप लोकप्रिय होत आहे की याचं जे फळचं प्रमाण आहे हे खूप असून याची टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे हे लांबच्या मार्केटला जाण्यासाठी पण ही व्हरायटी उपयुक्त आहे. धन्यवाद.